आता पॉवर सिस्टम मध्ये सर्वात महत्वाचा इम्पॉर्टंट भाग आहे स्विच गिअर सिस्टम. तर स्विच गिअर म्हणजे पॉवर सिस्टम ची प्रोटेक्शन आणि कंट्रोल करणारी सिस्टम. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये स्विच गिअरला पॉवर सिस्टमचा बॉडी कार्ड म्हणतात. यामध्ये नेमली सर्किट ब्रेकर, रिले, आयसोलेटर, फ्यूज आणि CT, PT असतात, जसे की करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर असतो. लाइटनिंग अरेस्टर असतो, बसबार असतात. आता हे काम कसे करतात ते आपण समजून घेऊया. तर फर्स्टली जे रिले आहे, रिले हा फॉल्ट डिटेक्ट करतो. CT म्हणजेच करंट मेजर करतो. PT म्हणजेच पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर हा व्होल्टेज मेजर करतो. सर्किट ब्रेकर फॉल्ट आला की मिली सेकंडमध्ये सप्लाय बंद करतो. म्हणजे जर कुठे शॉर्ट सर्किट झाला तर पूर्ण ग्रिड बंद न होता फक्त फॉल्टी सेक्शन डिस्कनेक्ट होतो. लाइटनिंग अरेस्टर सिस्टमला विजेच्या धक्क्यापासून प्रोटेक्ट करतो. तसंच आयसोलेटर मेंटेनन्ससाठी सप्लाय हा सुरक्षितपणे डिस्कनेक्ट करतो. बसबार अनेक सर्किट्सला कनेक्ट करतो. म्हणून स्विचगेअर शिवाय पॉवर सिस्टम हा चालूच शकणार नाही. आणि सबस्टेशन ट्रान्समिशन नंतर पॉवर पोचते सबस्टेशनमध्ये. सबस्टेशन म्हणजे इलेक्ट्रिकल पॉवरचा कंट्रोल सेंटर. इथेच स्टेप डाऊन केला जातो. उदाहरणार्थ 220 kV वरनं 132 kV, 132 kV वरनं 33 kV, 33 kV वरनं 11 kV. सबस्टेशन मधील महत्वाचे इक्विपमेंट: पॉवर ट्रान्सफॉर्मर, सर्किट ब्रेकर, आयसोलेटर, कॅपॅसिटर बँक, तसंच रिले पॅनल, कंट्रोल पॅनल, बॅटरी बँक, स्काडा सिस्टम. स्काडा सिस्टममुळे रिमोट मॉनिटरिंग आणि कंट्रोल करणे हे शक्य होते.